छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देणारी कुलस्वामिनी आई तुळजाभवानी च्या मंदिरामध्ये आपणास गेल्यानंतर गायमुख कुंड जे अविरतपणे वाहणारं पाणी आपण पाहतो. या गायमुख कुंडातील वाहणारे पाणी हे काशी इथून येते असे याची आख्यायिका आहे. याचे महत्त्व आणि इतिहास काय हे आपणास मी आज माझ्या मयूर कदम पुजारी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला माहिती इतिहास देणार आहे. चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर जास्तीत जास्त आपल्याला इतिहास आणि माहिती ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटेल. तर व्हिडिओची सुरुवात करत आहे. जगदंबेच्या स्नानासाठी ब्रह्मदेव आणि गंगा यमुना सरस्वती या तिन्ही नद्यांची स्थापना केली. तेव्हा हे तिन्ही नदी एकत्र होऊन गौमुखाच्या मुखातून वाहू लागले. येथील तीर्थस्नान केल्यानंतर अनेक पापाचा नाश होऊन स्नान करणारा भक्त भाग्यमुक्त होतो. व्याधी दोष संकटदर्श इत्यादी तिथीस तीर्थास स्नान करून श्राद्ध करतात. पितृपक्षकरिता पुरुषांचा उद्धार होतो. या तीर्थातून त्रिवेणी संगम नदीचा पवित्र जल वाहते. याचा गरीबनाथ बुवा यांना प्रचिती आलेली आहे. त्याची हकीकत अशी आहे की मी सांगतो तुम्हाला. या ठिकाणी गरीबनाथ नावाचे सत्पुरुष होते आणि या क्षेत्राचा अजून शिष्य गुरूंची परंपरा आहे ही अजून चालू आहे. गरीबनाथ बाबा श्रीदेवीच्या प्रत्यक्ष बोलत असे. गरीबनाथांना काशी यात्रा करण्याची खूप इच्छा झाली म्हणून या यात्रेला निघाले असतात. त्यावेळी ते देवीची निरोप विचारण्याला गेले. तेव्हा देवीने त्यांना सांगितले, अरे या गायमुख तीर्थातून काशीची गंगा वाहते, तू इतक्या दूर जाऊ नकोस. गरीबनाथ बुवांना जायचा हट्ट होता. तेव्हा देवीने त्यांना काही वस्तू दिल्या. गंगेत तिथे गेल्यानंतर स्नान केल्यानंतर हे सोडण्यासाठी तिथेच घेऊन जा. एक लिंबू, छडी असे साहित्य देवीने बुवांना दिली. साहित्य घेऊन गरीबनाथ बुवा हा काशी गंगेला तिथे तीर्थस्नान गेल्यानंतर तिथे काशीच्या गंगेमध्ये स्नान केले, पूजा केली व ते दिलेले आई भवानीने वस्तू ते गंगेमध्ये सोडल्या. नंतर गरीबनाथ बुवा हे काशी तीर्थावरनं तुळजापुरात नगरीत परतले. त्यानंतर त्याने देवीच्या दर्शनासाठी नेहमीप्रमाणे देवळ मंदिरामध्ये आले व गायमुखातून स्नान करून त्यांना पाणी तिथे हातात घेतले व नमस्कार केला. तेव्हा त्यांच्या हातात जी आई तुळजाभवानीने जी त्यांना लिंबू छडी दिलेली होती, जी काशीमध्ये तिथं आंघोळ करताना सोडण्यासाठी, ती सर्व वस्तू गरीबनाथ बुवाच्या हातामध्ये जाण्यामध्ये सर्व सोडलेल्या वापस हातामध्ये आल्या. त्यांनी ओळखले की देवीने मला जाऊ नको असे सांगितले असताना सुद्धा तरी मी ऐकले नाही. गरीबनाथांना फार वाईट वाटले. नाथ देवीच्या दर्शनाला गेले तेव्हा माझ्या दर्शनाला येऊ नकोस किंवा माझ्या क्षेत्रात कुठेही फिरू नकोस अशी देवीची आकाशवाणी झाली व देवीने आदेश दिला व शाप दिला. बुवाने देवीला प्रार्थना केली. आई भवानीला प्रार्थना केल्यानंतर तेव्हा देवीने वर्षातून तू एक दिवसच माझा चेहरा पाहिजे व एक दर्शनाला येण्याचं गावात फिरण्याची त्यांना परवानगी दिली आहे. आता गादीवर सध्या असलेले गरीबनाथ व शिष्य महंत मावजीनाथ बाबा हे देखील ही परंपरा आजही पाळतात. वर्षातून एक दिवस दिवाळीच्या अमावस्येला जो भिंडर उत्सव असतो तेव्हा हे बाहेर पडतात व देवीला या दिवशी सिंहासन भोगी पूजा करून ते दर्शन घेतात व गावामध्ये फिरतात. असे ही आख्यायिका आपल्याला मी गायमुख कुंडातील जी काशीचे पाणी वाहते त्याची आख्यायिका आणि इतिहास हे पूर्ण माहीत नसलेला उलगडा इतिहास आपल्याला मी आज माहिती दिलेली आहे. तर हे आपल्याला माहिती कशी वाटली प्लीज कमेंट बॉक्समध्ये जरूर
शेअर करा ज्यांना ही माहिती माहीत नाही आहे. तर अशीच ऐतिहासिक माहिती आणि देवीच्यातल्या धार्मिक लुप्त असलेला इतिहास मी आपल्याला नेहमी चॅनलच्या माध्यमातून देणार आहे. तर चॅनलला कंटिन्यू आपण सबस्क्राईब करून चॅनलला बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूया. जय भवानी, जय भवानी.